नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. तर फोटोमध्ये बघून तुम्हाला कळलं असेल की आज आपण बनवणार दुधी भोपळ्याची भाजी. दुधी भोपळ्याची भाजी म्हणजे ही मी लहानपणापासून मला खूप आवडते. माझा जन्म भंडारा जिल्ह्यात झाला असल्यामुळे आमच्याकडे ही या सीझनमधली फेवरेट भाजी आहे आणि ती आवर्जून आम्ही खात असतो या सीझनमध्ये. तर चला मग आपण याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हिरवा कांदा, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण दुधी भोपळा हा कापून घेऊया. तर बघा मी याला आडवा चिरून घेतला आहे. तर याच्यानंतर मी हा अर्धा ठेवून घेतला आहे आणि अर्ध्या भोपळ्याची आता भाजी करणार आहे. त्याची पहिल्यांदा मी त्याचा जो समोरचा शेंडा आहे तो कापून ठेवला आहे. हा फेकायचा नाही, कारण की आपण जेव्हा काही थालीपीठ किंवा पराठे वगैरे करतो ना, तेव्हा तो आपल्याला कामात येत असतो. आणि आता हा दुधी भोपळा मी कापून घेत आहे. मला थोडासा हा जरटच वाटला. मला वाटलं की कोवळा असेल, पण तो थोडासा जरट होता. त्याच्यामुळे याला मी शिलून घेतला आहे आणि त्याच्या बिया काढून घेतल्या. आणि छान आतमधून थोडासा कोवळाच होता तो, तरी पण मी त्याच्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्याला छान बारीक बारीक कापून घेतलं. जो अर्धा भोपळा ठेवला होता मी, त्याच्यापासून मी थालीपीठ बनवणार आहे आणि थालीपीठची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता बघा मी पूर्ण भोपळा असा चिरून घेतला आहे आणि छान स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायचा. आता पूर्ण अख्खा भोपळा मी कापून घेतला. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 2 मुठले तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की हिंग घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा जिरा अर्धा चम्मच आणि मोहरी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तीळ पण वापरू शकता. तिळाने पण चव छान लागते. त्याच्यानंतर मी घातला आहे पालकांदा हिरवा, मिरची, लसूण आणि माझ्याकडे थोडीशी मेथी होती घरची, त्याच्यामुळे ती पण चिरून टाकली. मेथीने थोडीशी टेस्ट छान येत असते. पालकांदा पण हा माझा घरचाच आहे, मी घरीच लावलेला आहे, त्याच्यामुळे तो पण टाकून घेतला मी. या दिवसात आपल्या हिरव्या पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात निघतात, त्याच्यामुळे आपल्या या दिवसातल्या भाज्यांची चव तर एक नंबरच लागत असते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी. आमच्या साईडला ही भाजी खूप प्रमाणात खाल्ली जाते आणि आवडीने खातात. जर नाही भेटलो कोणाच्या घरी तर आम्ही बाजारातून घेऊन आणतो, पण नक्की आवर्जून करत असतो ही भाजी. तुमच्याकडे करतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता आपली फोडणी शिजलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच धनिया पावडर आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत चम्मचनी. बघा किती सुंदर छान कलर आला आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो टाकून घेणार आहोत याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेणार आहोत. तर बघा भाजी खूप सुंदर लागत असेल, तुम्ही एकदा नक्की ट्राय तर करून बघा. आपण खाल्ल्याशिवाय आपल्याला त्या भाजीची चव कळणार नाही ना. तर मग भेटलाच तुम्हाला बाजारात दुधी भोपळा तर नक्की भाजी करून बघा. तर आता याच्यानंतर आपण ज्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या फोडी त्या टाकणार आहोत. आता आपला टोमॅटो छान भाजीमध्ये शिजलेला आहे चटणीमध्ये. त्याच्यानंतर आपण सर्व फोडी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत आपण हे सगळे. भाजीचा गॅस हा कमीच ठेवायचा. या भाजीला पाणी खूप प्रमाणात जास्त सुटत असतो, कारण की त्याच्यामध्ये ओलसरपणा खूप असतो त्या भाजीमध्ये. त्याच्यामध्ये या भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकायची एकही गरज नाही. नुसतं आपण तेलामध्ये शिजवणार आहोत ही भाजी. जर आपण पाणी घातलंच वरून तर भाजी पांचट होत असते, त्याच्यामुळे शक्यतो पाणी न घालण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये शिजवायचं तेलामध्ये. तर बघू शकतो आपण 5-10 मिनिटांनी भाजीचा कलर हळूहळू चेंज होत आहे आणि एक नंबर अशी आपली भाजी दिसत आहे. भाजी खूप सुंदर लागत असते ही. बघा आपल्या भाजीचा कलर किती एक नंबर दिसत आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आणि आता 5-10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत भाजी. तर बघा 15-20 मिनिटांनी आपली भाजी आता एकदम रेडी आहे. माझा कॅमेरा थोडासा साईडला झाला होता, त्याच्यामुळे पूर्ण भाजी दिसून नाही राहिली आहे. तर आपल्या मैत्रिणी समजून घेऊ शकतात, ती होतच असते आपल्या याच्यामध्ये एखादी चूक. तर बघा आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या
व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर आता आपण वरून सांबार घालून घेणार आहोत. तर एक नंबर अशी आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे. तर चला मग तुम्ही पण रेसिपी करायला तयार राहा आणि नक्की ट्राय करून बघा आपली दुधी भोपळ्याची भाजी. तर चला मग मी आपलं मस्त गरमागरम भाकरसोबत दुधी भोपळ्याची भाजी सर्व केलेली आहे. तर चला या मग जेवण करायला पटापट. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. चला मग बाय बाय.